महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मतदानासाठी रस्त्यावर उतरले विद्यार्थी, लोकशाहीचा जिवंत जागर। लोकशाहीची खरी ताकद म्हणजे जागरूक मतदार हीच जाणीव समाजाच्या मनात रुजवण्यासाठी नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या NSS विद्यार्थ्यांनी प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबवले। लोकशाही केवळ शासन पद्धती नसून जनतेच्या सक्रिय सहभागातून ती सशक्त होते, हा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रातिनिधिक नाटके, संवाद, सभा तसेच प्रात्यक्षिक मतदान प्रक्रिया अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले। समाजातील बेरोजगार, तरुण, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक आणि पहिल्यांदाच मतदान करणारे युवक अशा विविध भूमिका साकारत विद्यार्थ्यांनी मतदारांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या। माझं मत माझं भविष्य ठरवतं, आज नाही तर कधी, अशा संवादांनी नागरिकांमध्ये मतदानाबाबत आत्मीयता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली। विशेषतः प्रतिनिधिक निवडणूक अधिकारी बनून मतदान केंद्रावरील प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवल्याने अनेक मतदारांचा संभ्रम दूर झाला आणि आत्मविश्वास वाढला। या जनजागृती मोहिमेला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रशासकीय पातळीवरूनही उपक्रमांचे कौतुक होत आहे। आयान शेख, रुचिका झोडापेन, श्लोक नानवटकर, पूजा बनसोड, अंजली बारिया, श्रुती कडरे, अजित अक्षय मडावी, खुशी खांडेकर या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक व कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनोज मडावी आणि प्राध्यापक मुरलीधर वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले की शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे तर संविधान जपणारे आणि लोकशाही मजबूत करणारे जागरूक नागरिक घडवणे होय। लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येक मतदाराने जागा होणं गरजेचं आहे, हा स्पष्ट संदेश विद्यार्थ्यांनी समाजाला दिला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी राहुल दुरतकर सह तृप्ती भोईर, नागपूर। नाम बताओ अपना। लोग नाम वटकर नहीं आपका एक वोट सही उम्मीदवार चुन के आ सकता है। तो आप अपनी सारी फैमिली को लेके मतदान के लिए आइए। मैं मेरी सारी फैमिली को लेके मैं मतदान करने आ सकती हूँ। ठीक है, शुक्रिया।